थंडीच्या दिवसामध्ये खास खाण्यासाठी खमंग अशी बाजरीची पुरी आपण तयार करून घेऊया। ती साहिल आहे 1 वाटी बाजरीचं पीठ आहे। नमस्कार मंडळी, माझं घर माझं कुटुंब या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हे पहा, 1 वाटी आपण बाजरीचं पीठ चाळून स्वच्छ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 छोटा चमचा बेसन पीठ घेऊया आपण। थोडीशी बारीक स्वच्छ धुवून कापलेली मेथीची पाने टाकूया। तुम्ही हवं असेल तर कसुरी मेथी पण टाकू शकता। थोडी टाकून घेऊया। तीळ टाकून घेऊया। साठी वाटण तयार केलेलं आहे। अद्रक आहे, लसूण आहे, हळद आहे, जिरे आहेत, ह्याचं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे, ते आपण 1 चमचा टाकून घेऊया। हिंग टाकूया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। हा ओवा आपण हाताने थोडंसं स्मॅश करून आपण टाकून घेऊया यामध्ये। आणि थोडंसं 1 चमचा गरम तेल करून टाकूया। छोटा चमचा अर्धा चमचा टाकून घेऊया। आता याला छान थोडंसं कोमट पाणी हवं असेल तर आपण ते करून ह्यांना आपण चांगलं पीठ मळून घेऊया। हे पहा, असं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। खूप पातळ करायचं नाही, खूप घट्टही ठेवायचं नाही, थोडंसं सलवलीत करायचं। आता ह्याच्या आपण पुऱ्या बनवून घेऊया। थोड्या वेळेला असंच 10 मिनिटं झाकून ठेवूया, नंतर पुऱ्या बनवूया। हे पहा, आपण अशा पुऱ्या करून घेऊया। हाताने थापलं तरी काय हरकत नाही। हे पहा, पटावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हा थोडासा छोटा पीस ठेवायचा आणि असं दाबलं तरी चालेल। हे पहा, सर्व आपल्या पुऱ्या अशा करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तेल हे आपलं छान तापलेलं आहे। तेल कसं ओळखायचं, थोडासा पिठाचा थोडासा गोळा, छोटासा गोळा टाकून पाहूया। हे पहा, तेल आपलं चांगलं कडलेलं आहे। आता आपण या पुऱ्या तळून घेऊया। फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आणि पुरीवरती तेल थोडंसं वरती उडवायचं। पुरी छान खरपूस तळलेली आहे, आपण काढून घेऊया। बाकीच्या आपण सर्व तळून घेऊया पुऱ्या। या पद्धतीने आपल्या मसाला पुरी बाजरीच्या तयार झालेल्या आहेत। ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पहा, आपल्या मसाला पुरी एकदम खुसखुशीत तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी। हा पदार्थ जर करून दिला तर नक्की त्यांनाही आवडेल, डब्यासाठी तर उत्तम आहे। झालेले आहेत पहा मंडळी, रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। माझं